राकेश आपण कुठे चाललोय? आपण अशा जागी निघालोय ना, ते आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचं आवडतं ठिकाण आहे. सगळ्यात जास्त सरांना खायचं. आपण सर कुठं निघालोय आता? आपण निघालोय पाटण तालुक्यामध्ये असणारं स्वर्ग बघण्यासाठी. अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण आहे. अत्यंत सुंदर देखणं परिसर आपण बघणार आहोत. वेट अँड वॉच. पाटण म्हणलं की पाटण तालुक्यात येणारी जी गावं आहेत ती अगदी ग्रामीण भागात मोडणारी अशी ही सगळी गावं आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागांना जोडणारा तालुका म्हणजे पाटण तालुका आहे. आणि नक्कीच पाटण तालुक्यातला जे निसर्ग सौंदर्य लाभलं आणि अशाच निसर्ग सौंदर्य लाभलेल्या पाटण तालुक्यातील एका सुंदर गावाला आम्ही भेट द्यायला आज चाललो. त्याचबरोबर तिथं जात असताना आहे ना, त्या गावचा नैसर्गिक किंवा भौगोलिक जो परिसर आहे तो सुद्धा आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्कीच तिकडे ऑफरोड असल्यामुळे आम्ही ही गाडी तिकडे घेऊन चाललो आहे आणि या गाडीतून प्रवास करण्याची मजा देखील वेगळी आहे. सो हे गाव आहे आमच्या योगेश भाऊंचं प्रॉपर गाव हे आज तुम्हाला आपल्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. काय योगेश भाऊ? हो, नक्की नक्की. आणि जे जमिनीवरील स्वर्ग म्हणतात ना, ते गाव म्हणजेच आपलं मिसाळवाडी. आणि पाटण तालुक्यातील जमिनीवरील स्वर्ग असलेलं एकमेव असं गाव आहे ते म्हणजे मिसाळवाडी आहे ना. नक्कीच. आता निघालो. झाली का तयारी? झाली सगळी तयारी. दया भाऊ पण आहेत आमच्यासोबत आज. सगळी तयार झालेली आहे. स्प्राईटच्या बॉटल घेतले नाहीत कारण तिकडे काही फ्रीज आपल्याकडे नाही हा. आणि एरिया नवीन आहे. मी तर पहिल्यांदाच बघणार आहे. बाकीच्यांनी एक दोघं जण जाऊन बघून आलेले आहेत. तिघ जण बघून आलेले आहेत. आणि तो तालुक्याच्या किनारा आहे आणि जिल्ह्याचा किनारा असं बोललं जाते. बघू आज आपण काय आहे. चला दादा, किती वेळ एवढा वेळ असतोय कुठं? रात्रीच्या जेवणाचं सगळं साहित्य आम्ही पाटणमध्ये घेतलं आणि आता आम्ही निघालोय मिसाळवाडीच्या दिशेने. पाटणपासून साधारण 30 किलोमीटर प्रवास केल्यानंतर पुढे एक मरड फाटा लागतो. मरड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आम्ही वळालो. शेवटच आहे. मला गावाला चांगला खेळतात. खतरनाक रस्ता आहे, मरड गाव सोडून पुढं आल्यानंतर जो मिसाळवाडीकडे जाणारा रस्ता आहे ना, तो अशा प्रकारे सगळा ऑफरोड आहे. या बाजूला इकडं आहे ना, ह्या पवन चक्क्या दिसतात आणि तिकडून आम्ही इथून वरच्या बाजूने असं गाडी घेऊन आलो. आता इथून पुढचा जो प्रवास सगळा आहे ना, तो ऑफरोड प्रवास असणार आहे. बघा, सगळा कच्चा रस्ता आहे आणि अशा प्रकारे तीव्र असा उतार देखील आहे. आणि इथून बघितलं तर या बाजूला आपल्याला कोयना धरणाचं बॅक वॉटर सुद्धा इकडे दिसतंय. म्हणजे आम्ही आत्ता कुठे आहोत याचा अंदाज थोडाफार प्रमाणात तुम्हाला लागलाच असेल. होईल काकी, हे काय घेऊन चाललाय आता? हे घेऊन जाणार कुठं? कुठल्या गावात? आता हे धूर येतोय ते मिसाळवाडी आहे का? बघा, हे आता तांदूळ घेऊन निघालेत काकी. इथून जो धूर येतोय ना, इथं आहे ते मिसाळवाडी गाव. ते आपल्या कोयनेचं बॅक वॉटर आहे आणि या साईडला जायला कुठलंच वाहन नसतंय. असं आपल्याला डोक्यावरून घेऊन यायला लागतंय. कुठून आणले ते बरडून? तांदूळ बरडून कुठून आणलं? अच्छा, इथं वर आहे ते मरड का? बघा, इथं हा जो पोल दिसतोय ना, तिथे खालच्या बाजूला एक मरड म्हणून गाव आहे. तिथून तांदूळ घेऊन आलेत. आम्ही कोयनेच ना आलोय.
हो येतोय येतोय, मिसाळवाडीतच येतोय आता. इकडे कुठल्याच प्रकारचं नेटवर्क नाही आणि हे जे काका दिसतात इथे ना, ते फक्त नेटवर्क साठी इथं आलेत. त्यांचं गाव आहे इथं खाली मिसाळवाडी. आणि फोन करण्यासाठी एवढ्या लांबून इथं चालत आले का, तर इथं नेटवर्क येतंय. आता इथून ते त्यांच्या घरातल्यांना वगैरे फोन करतील, खुशाल की काय असेल ते कळवतील आणि परत इथं खालच्या बाजूला तिथं गाव आहे तिथं जातील. काय लाईफ आहे. यांना वाटलं वगैरे दुसरं कोण आहे, खालीच चालू. आणि आता गाडी इथं थांबवल्या कारण इथं आहे ना डोंबलाचं झाड आहे. आणि आता कसं आहे, आम्हाला आता कोयनीकडं जायला लय दिवस भेटलं नाही डोंबलाच्या झाडाकडे. हो 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 पडलं असतं. आहा, काय टपूर येते बघा, खतरनाक. यो आहे अस्सल रानमेवा, किती बी खावा पोटभर फुकट. ते नव्ह पिशवी आहे का, माहिती बात उद्या जाता नेऊया काढून आहे पिशवी. मस्त पैकी आता आम्ही ही डोंबलं घालली आणि आता इकडं यांचं जे गाव आहे तिकडे जातोय. कामाला मध्ये वाटेत भेटले, त्यांना पण आता गाडीतनं घेऊन आम्ही चाललोय. आहा, फायनली आम्ही आता पोहोचलोय. नमस्ते. 6:45 वाजले संध्याकाळचे आणि आत्ता आम्ही पोहोचतोय बघा इथं मिसाळवाडीत. इथं सगळी ती त्यांच्या घरातली गावातली सगळी इथं मंडळी आत्ता जमा झाली होती आणि आता आम्ही, हे योगेशचं घर आहे, इथे थांबणार आहे आता. हो वा 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 पाणी. तर संतोषदा आणि हे महादेवदादा आहेत. आपण त्यांच्यासोबत आता इकडं नदी आहे ना तिकडे जातोय. कशाला जायचं आता तिकडं? एक नंबर दर्जा काम आहे आज. तुम्ही कधी आलाय? हे मुंबईला असतात? आलाय कधी पण? आम्ही आमच्या यात्रेसाठी 2 दिवसापूर्वी आलेलो. अच्छा, गावची यात्रा झाली का? थोडंसं उतरून आम्ही खाली आलो. इथे पण बघा 2-3 घरं आहेत आणि एवढं छान वाटतंय ना इथं, क्या बात आहे. आता इथलं एक मेंबर आहे इथला, तो आमच्यासोबत खाली येणार आहे. तोच आम्हाला घेऊन आता खाली नदीवर जाणार आहे. ती काय माहित नाही. चला. जसं अंधार होतोय ना तसं इथलं जंगल बोलायला लागतंय. आम्ही इकडे येणार म्हणून या दादाने आहे ना आधीच पाण्यामध्ये माशांसाठी गळ टाकून ठेवले होते. आता तिथे गेल्यावर कळेल की नक्की किती मासे सापडलेत किंवा नाही ते. हे आहे आमच्या योगेशचं घर आणि इथे आज आम्ही मुक्काम करणार आहे. योगेशच्या गावाला मी पहिल्यांदाच आलोय. खूप छान घर आहे. अगदी गावाकडे काय पाहिजे अजून. आम्ही जे जेवण बनवणार आहे ना ते या चुलीवर जेवण बनवणार आहे. हाय डॉगेश भाई. टाक.